शेव जिलेबी ये 90 रुपये की 10 किलो 180 रुपये किलो. एवढी हे नाही आहे अशी. झालं कॉफी माहिती आहे ते सुके प्राणी खरोखर आहे. बंड्या हे तर रस नाही एवढा खरं जिलेबी रस नाही त्याच्यामध्ये चांगलं लागलं. वोट 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 त्यात आणि काय सकाळपासून विकून राहिलेल्या दिल्या. भाजी कशी आणलंय सा भाजी ती 5 रुपये पेंडी. मेथी चापत 5 रुपये पेंडी. कोथमीर 10 रुपये काय कोथमीर मोठे आणि कोबीज कोबीज 15 रुपये. चाकवत 5 रुपये. वरणा 20ला अर्धा चांगला आहे खरं वरणा. हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ थोडा लेट येत आहे कारण आज थोडं काम होतं, त्यामुळं बाहेर गेलेले होते मी, त्यामुळे व्हिडिओ थोडासा तुमच्यासोबत लेट आलेला आहे. चला, काल मी घरच्या घरी खूप छान असे मंचुरियन बनवलेले होते आणि खरोखर बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी मुलांना करून दिलेलं चांगलं असतं बघा. आणि स्वस्तात मस्त आणि खूप म्हणजे भरपूर पण होतं घरात, म्हणजे पुरवसपर्यंत सगळे खाऊ शकतात. आणि साहित्य पण काय एवढं जास्त लागत नाही. एकदा तुम्ही आणला की मग 3-4 वेळा पण त्यामध्ये होऊ शकतं. आणि सॉस वगैरे पण जास्त काय महाग नाहीत, अगदी 15-20 रुपयेपासून तुम्हाला सॉस मिळून जातात. आणि आता सॉस सगळीकडे मिळतात बघा, कुठं मिळत नाही असं काही नाही आहे. त्यामुळं काल मी बनवलेलं खरं छान वाटलं, खूप दिवसांनी बनवलं. आणि बाहेरच्यात कसं असतं बघा, कलर वगैरे वापरतात, त्यामुळे केमिकल वगैरे पोरांच्या पोटात जातं, त्यामुळे ते हानिकारक आपल्या शरीराला ठरू शकतं. त्याच्यापेक्षा घरच्या घरी असं बनवलेलं कधीही चांगलं. त्यामुळं आणि 2-3 दिवस झालं फ्लॉवर आणल्यापासून श्री म्हणत होता कर मम्मी कर मम्मी, पण ते काय झालं नव्हतं. काल बनवलं, छान झाले. याच पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण मात्र निम्मच ठेवायचं. निम्म ठेवला तर ते व्यवस्थित होतं बघा. आणि कॉर्नफ्लॉवर जास्त झाला किंवा मैदा जास्त झाला तर मग ते व्यवस्थित होत नाही, म्हणजे असं कुरकुरीत जे क्रिस्पीपणा असतो त्याला, तर तो व्यवस्थित येत नाही. आणि तळत असताना एकदम मध्यम आचेवरच तळा, छान होतात. आणि मी जशी रेसिपी सांगितलेली आहे त्याच पद्धतीने करा, म्हणजे खूप छान होतात. फ्लॉवर फक्त कोबीज फक्त एकदम बारीक खिसून घ्यायचा. आणि जर एकदमच बारीक खिसला तुम्ही तर त्यामधलं पाणी जे असेल ते काढून घ्या, म्हणजे बरं पडतं. आणि आता बाजारामध्ये भाज्यासुद्धा भरपूर अशा म्हणजे स्वस्त आहेत, महाग पण नाही. त्यामुळं भरपूर असा फ्लॉवर आणून तुम्ही आठवड्यातनं 1-2 वेळा मुलांना करून दिला तरीसुद्धा चालतं. आणि त्यामध्ये हिरवी मिरची पण घालतात, पण मी काही घातली नाही कारण की आमच्यात जास्त तिखट वगैरे खात नाहीत, त्यामुळे मी काही हिरवी मिरची घातली नाही. मी साधं सिंपलच बनवलेलं, म्हणजे जास्त तिखट झालं तर आमच्यात खात नाहीत. काळी मिरी पण तुम्ही वापरा, मी काळी मिरी त्यामध्ये वापरलेली नाही आहे. चायनीज पदार्थामध्ये काळी मिरीचा पण जास्त वापर करतात. आणि जो रेड चिली सॉस असतो तो थोडा प्रमाणात वापरायचा, कारण तो थोडा जास्त तिखट असतो. सोया सॉस तुम्ही वापरताय, त्यामुळं सोया सॉसमध्ये कसं मिठाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मीठ जपून वापरायचं, कारण सोया सॉसमध्ये भरपूर मीठ असतं. आणि काय टोमॅटो सॉस काय आपल्याला म्हणजे माहितीच आहे त्याची चव, त्याचं काय प्रमाण कमी जास्त झालं चालतं. सॉस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता, म्हणजे तिखट जर आवडत असेल तर मग तुम्ही रेड चिली सॉस जास्त टाकू शकता, आणि जर जास्त आवडत नसेल मग ते कमी टाकू शकता. मी हिरवी मिरची वापरणे कारण की आमच्यात हिरवी मिरची खात नाहीत जास्त तिखट असं. आणि कांद्याची पात तुम्ही वापरा, यामध्ये खूप छान लागतं. आणि गाजरसुद्धा खिसून त्यामध्ये ॲड केला तुम्ही तरीसुद्धा खूप छान लागतं. पण माझं होतं गाजर, पण मी ते खिसलं नाही, घातलं नाही, कारण की वेळ झालेला आणि मला एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं, त्यामुळे गडबडीत मी बनवलं. चला, रेसिपी कशी वाटली काय वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं, कमेंट करणं विसरून जातात. तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.
मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे तो 26 जानेवारी होती त्या दिवशीचा आहे आणि वार होता सोमवार. तर ह्यांची सकाळची शिफ्ट होती, सोमवारपासून पण सुट्टी नव्हती. सकाळी जाऊन आलेले होते आणि आता कामावरून आलेले आहेत. चहा केलेला आहे, आज चहा श्रीने केलेला आहे. तर सगळी मिळून आम्ही चहा घेत आहे, कारण श्री पण आता चहा पिऊन जिमला जाणार आहे. आणि सगळ्यांनी मिळून चहा घेतला किंवा जेवण वगैरे सगळे एकत्र केले की खूप छान वाटतं. आणि हा व्हिडिओ सकाळचा आहे, सकाळी जेव्हा मी देवपूजा करत होते त्यावेळेचा व्हिडिओ आहे. श्रीने आणि मीने दोघांनी मिळून देवपूजा केलेली आहे. कधी कधी तर श्रीसुद्धा असा मदत करतो आणि देवाची गाणी मी अशी लावून दिलेली आहेत. आणि चला, आज आपण रेसिपी बघणार आहे गोबी मंचुरी. तर त्याच्यासाठी मी कोबीज चिरून घेतलेला आहे. कोबीज चिरत असताना एकदम बारीक असा चिरायचा. त्यानंतर कांदा, परत ढबू मिरची आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे. जर तुम्हाला कोबीजला पाणी खूप सुटले असं वाटत असेल तर थोडंसं मीठ लावून ते पिळून घ्या. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, परत मीठ घातलेलं आहे. मीठ म्हणजे थोडंसंच घालायचं, कारण की आपण सोया सॉस यामध्ये वापरणार आहे. त्यानंतर सोया सॉस, परत रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस असे तिन्ही सॉस एकत्र केले. आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. व्यवस्थित हातानेच मिक्स करायचं, चमच्याने वगैरे मिक्स करायचं नाही, कारण की त्याला पाणी सुटलं जातं आणि त्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ ॲड करायचं असतं. तर जेवढं कॉर्नफ्लॉवर घ्याल तुम्ही तेवढंच मैदा वापरायचा आहे. दोन्हीचं प्रमाण निम्मच ठेवा, तरच तुमचे जे हे असतील बघा गोबी मंचुरियनचे जे बॉल असतील ते व्यवस्थित म्हणजे होतील. नाहीतर मग ते एकदम मऊ तर पडू शकतात किंवा कडक तर होऊ शकतात. त्यामुळे प्रमाण दोन्हीचं एकसारखं ठेवायचं. आणि हे व्यवस्थित आता पूर्ण जो आपला कोबीज वगैरे जे मिश्रण आहे त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं. या मिश्रणामध्ये तुम्ही खिसून गाजरसुद्धा ॲड करू शकता. आणि कलर जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा बीटाचा रस, बीट मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि त्याचा जो रस असतो तो यामध्ये घाला, म्हणजे कलर व्यवस्थित येईल. परत हिरवी मिरची चटणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आमच्यात काही जास्त तिखट कोण खात नाही, त्यामुळे मी हिरवी मिरची पण घातली नाही आणि चटणी पण घातली नाही. कांद्याची पातसुद्धा यामध्ये तुम्ही वापरला तरीसुद्धा चालेल. खूप छान होतात खरं घरच्या घरी, नक्की ट्राय करून बघा. थोडंसं आपण अंदाज घ्यायचा की बाबा याचा गोळा कसा होतो ते बघायचं आणि मग लागेल तर परत आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा. आता माझं थोडंसं मिश्रण हे पातळ वाटत होतं मला, म्हणून मी परत आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मैदा घातलेला आहे. इथं माझा कोबीज थोडासा मोठा म्हणजे चिरलेला आहे आम्ही. तुम्ही इथं खिसून घ्या कोबीज. खिसलेलं कोबीजचे जे बॉल असतात ते खूप छान होतात. आणि पातीचा कांदा जर यामध्ये घातला तर टेस्ट खूप छान येते, त्यामुळे पातीचा कांदा घाला. कलर शक्यतो वापरू नका, कलरमध्ये कसं केमिकल असतं, त्यामुळं शक्यतो कलर वापरू नका. आता आमच्यात तर मी कलर काय वापरलेलं नाही. आता परतच्या वेळी करणार त्यावेळी बीट वगैरे घालून करणार आहे. इथं बघू शकता परत एकदा मी आणि परत हे ॲड केलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, कारण की थोडंसं मला ते पातळच वाटत होतं. जसं आपल्याला म्हणजे ते हे वाटेल घालायला त्याची गरज लागत असेल तर थोडं थोडं ॲड करून मग परत ते आपण सारखं असं एकसारखं मळून घ्यायचं आहे. मी घेतलेला होता तो लहान साईजचा कोबीज होता, तरीसुद्धा आम्हाला तिघांना म्हणजे भरपूर झाले ते गोबी मंचुरी. आता त्यानंतर इथं कढईमध्ये तेल कढायला ठेवलेलं आहे आणि इकडं मी छोटे छोटे असे बॉल बनवून घेत आहे हाताने, कारण की आपल्याला सोडायला मग ते बरं पडतं. आता तुम्ही इथं डायरेक्ट जरी असे म्हणजे थोडे थोडे असे टाकला तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता कोबीज थोडासा मोठा झालेला आहे माझा, त्यामुळे ते थोडंसं वरती असं कोबीज दिसत आहे, पण चवीला एकच नंबर झालेले होते. जेवढा तुम्ही कोबीज बारीक खिसून घ्याल किंवा चिरून घ्याल तेवढं जे आपले बॉल असतात ते व्यवस्थित होतात, एकदम कुरकुरीत होतात. पण ज्यावेळी तुम्ही खिसणीवर किसता त्यावेळी कोबीजला पाणी सुटलं जातं, त्यामुळे पाणी सुटलं तर मग काय करायचं, पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते पीठ त्यामध्ये ॲड करायचं. कोबीज वापरत असताना शक्यतो ताजा वापरा, म्हणजे बॉल एकदम कुरकुरीत होतात. तर सगळे बॉल अशा पद्धतीने मी तळून घेते. हे टायमिंग होतं ते संध्याकाळचं होतं. मला हे सगळं करून परत हळदी कुंकवाला एका ठिकाणी जायचं आहे. यात आम्ही फूड कलर जो आहे तो घालाय नाही. तुम्ही फूड कलर जर घातला तर बाजारात कसे मिळतात त्या पद्धतीने होतात. फूड कलरमुळे कलर खूप छान येतो,
पण त्यामध्ये केमिकल असतं, त्यामुळं मुलांना वगैरे हानिकारक असतं ते. खरं म्हणजे ते फूड कलर घातलेलं खायचंच नसतं. मग मी साधे सिंपल पद्धतीने केलेलं. यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा वाढवू शकता, गाजर घालू शकता, परत बीन्स बारीक बारीक चिरून घालू शकता. भरपूर भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. मी काय घातलेलं नाही आहे जास्त. गाजर ते नव्हतं माझ्याकडे, पण नाही घातलं. चला आता आपण जी ग्रेव्ही असते याची ती बनवूया. चला आता सगळे बॉल आपले तळून झालेले आहेत. आपण जी ग्रेव्ही असते ती तयार करूया. तर इथं तेल घातलेलं आहे मी 2-2.5 पळी, आणि त्यानंतर कांदा घातलेला. आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम मोठ्या गॅसवरच करायची आहे. गॅस अजिबात म्हणजे बारीक करायचं नाही. कांद्याचा जो उग्रवास असतो तो निघून गेला पाहिजे, त्यामुळे त्याला एकदम मोठ्या गॅसवरच व्यवस्थित भाजून घ्यायचं. मी इथं साधा कांदा वापरलेला आहे. तुम्ही पातीचा कांदा वापरला तरीसुद्धा चालतं. पातीच्या कांद्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते, त्यामुळे शक्यतो मी सांगेन पातीचाच कांदा वापरा. माझ्याजवळ कांद्याची पात होती, पण कालच संपली. मी किती दिवस झाले ठेवलेली, पण ती खराब व्हायला लागली, म्हणून मग मी करून टाकली लगेच. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट मी विकत आणलेली होती, तर ती त्यामध्ये ॲड केली. परत सोया सॉस घातला. त्यानंतर रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस असे तिन्ही सॉस घातले. आणि रेड चिली सॉस थोडासा कमी घालायचा, कारण तिखट असतं ते. कलरसाठी फक्त आपण घालतो. आणि ज्यांना जर तिखट आवडत असेल तर मग त्याने भरपूर वापरू शकता. टोमॅटो सॉस मात्र मी जास्त वापरला. आता तुमचे बॉल किती आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला ग्रेव्ही ही तयार करावी लागणार. आणि सगळे सॉस तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे. थोडासा सॉस कमी वाटत होता मला, रेड चिली सॉस, म्हणून परत मी ॲड केला. आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स केलं, आणि ती जी पेस्ट होती ती यामध्ये ॲड केली. कारण की थिकनेस जो असतो ग्रेव्हीला, तो कॉर्नफ्लॉवरची जी आपण पेस्ट बनवतो पाण्यात, ती मिक्स केल्यामुळेच थिकनेस खूप चांगला येतो. आणि थोडंसं पाणी वाढवलं, आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा यामध्ये घालायची, कारण की साखर चवीला बॅलेन्स करते बघा. त्यामुळे थोडंसं मीठ, थोडी साखर असं घालायचं. आता मी लागल तसं त्यामध्ये पाणी ॲड करत आहे. जेवढे बॉल आहेत त्याच्या अंदाजानुसार आपण काय करायचं आहे, तर पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडी साखर, थोडं मीठ यामध्ये घातलेलं आहे, कारण की सगळी चव जी असेल ती व्यवस्थित बॅलेन्स होते. आणि ही ग्रेव्ही आपल्याला एक अर्धा मिनिट शिजवून द्यायची आहे, कारण कॉर्नफ्लॉवरचा जो वास असतो तो गेला पाहिजे, आणि ते व्यवस्थित शिजल्याशिवाय जात नाही. त्यानंतर सगळे बॉल मी त्यामध्ये ॲड केले, आणि खालवर करून ते ग्रेव्हीमध्ये सगळे मिक्स केले. आणि एक 5 ते 10 मिनटं शिजून द्यायचं आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये ते बॉल, कारण की ती ग्रेव्ही सगळी त्या बॉलमध्ये आत गेली पाहिजे. थोडीशी माझी ग्रेव्ही इथं कमी पडली. आणखीन थोडीशी ग्रेव्ही असती तर चवीला एकच नंबर झाले असते. चांगले झाले, तरीसुद्धा थोडेसे कोरडे राहिले, नाही तर खूप छान म्हणजे टेस्ट आली असती. चला, गरम गरम गोबी मंचुरी सगळ्यांनी खायला यायचं आहे. वरून कांद्याची पात घालायची आहे, थोडासा खिसलेला कोबीज घालायचा आणि खायला घ्यायचा आहे. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्या ताई, दादांचे, काका, मावशींचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.